आज आपण एकदम अतिशय सोपी अशी डिझाईन बनवणार आहोत। पाहू शकता आपण हे नॉट्स बनवून घेतलेले आहेत आणि ह्या पट्टीची आपण रुंदी ठेवलेली आहे 1.5 इंच आणि हे 4 पत्री आपण फोल्ड करून घेतलेला आहे। सुरुवातीला या साइडने आपण टिप मारून घ्यायची आहे आणि नंतर दुसऱ्या साइडने टिप मारायची, म्हणजे जे आपलं नॉट आहे ते एकदम छान असं परफेक्ट बसतं, एकदम साफ डिझाइन येते। तर तुम्ही या पद्धतीने आपण करू शकतो। आता सर्वप्रथम मी उंची, आपल्याला ब्लाउजची उंची किती ठेवायची आहे ते पाहणार आहोत। तर आपण 2.25 चा गळा ठेवलेला आहे, गळा खोली ठेवलेली आहे 10.5 इंच आणि हे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। गोल गळा आपण छान असा कट करून टाकायचा आहे। आता आपण उंची सेट करून घेणार आहोत, कारण आपल्याला उंची ज्यावेळेस आपल्याला हे बीड्स लावायचे आहेत त्यावेळेस आपल्याला उंचीचं गरज पडते, कारण आपण तिथं त्या पद्धतीने आपण टिप मारून घ्यायची आहे। आता आपण हे बीड्स तयार करून घेणार 1.5 इंचावर आपण हे कट करणार आहोत। अशा आपल्या ह्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत। आता आपण उंची मोजून घेणार आहोत। उंची आपल्याला 13 इंच तयार ठेवायची आहे। आपण इथे अशी खून करून घ्यायची आहे। याच्यावर आपलं शोल्डर येणार आहे आणि त्याच्या खालीच आपल्याला हे पट्ट्या तयार केलेल्या पट्ट्या आपण जोडून घेणार आहोत। आणि मग मी फक्त हे सिंगल याला घेतलेलं आहे, कारण आपल्याला हे पलटून घ्यायचंय नंतर। हे अस्तरचं ब्लाउज आहे, काठापदराच्या साडीचं ब्लाउज आहे आणि नंतर आपण हे बीड्स लावून घेतल्यावर आपण पलटून घेणार आहोत। एक सारख्या एक लेव्हल मध्ये आपण ह्या पट्ट्या लावून घेणार आहोत। एकदम परफेक्ट असे हे पट्ट्या लावून आपल्या तयार होणार आहेत। आणि अतिशय सोपी ही डिझाइन आहे आणि शिलाई आपण याची 450 रुपये घेतलेली आहे ह्या ब्लाउजची शिलाई। तर आपल्या ह्या पट्ट्या आपल्या एकसारख्या लावून झालेल्या आहेत। आता आपण कट करताना मात्र व्यवस्थित असं एक सारखं कट करून घ्यायचं आहे। आता आपण अस्तर पलटून घेणार आहोत। अस्तर पिनअप लावून करून घ्यायचं आहे बरोबर।
म्हणजे इकडं तिकडं सरकणार नाही, आहे तिथं ठेवलेलं आहे त्याच जागेवर आपलं हे राहिलं पाहिजे, म्हणजे वाकडं तिकडं होणार नाही. आता आपली जी आपण वरची टीप वरून आपण बीड्स जोडलेले होते त्याच लाईनवर आपण ही टीप मारून घेणार आहोत, कारण एक सारखं आपलं खालून आणि वरून दोन्ही साईडने बरोबर येणार आहे. आता आपल्याला अस्तर पलटून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपण हे खालून सुद्धा टीप मारून घेणार आहोत. आता पिनअप केलेल्या ही पिना काढून टाकायच्या आहेत आणि गळा मात्र कट करताना व्यवस्थित सेम सारखाच कट करायचा आहे. जे एक्स्ट्राच्या पट्ट्या होत्या त्या पण निघून जाणार आहेत. आता हे आपल्या छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपण पलटून घेणार आहोत त्यावेळेस आपलं गळा एकदम परफेक्ट असं पलटून होणार आहे. पाहू शकता आपण असं पलटून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता आपण ही टीप मारताना सुद्धा एक सारखी मारायची. आणि आतली शिलाई आहे ती शिलाई आपली दबल्या जाईल त्याचप्रमाणे आपण हे एक टंचन सोडून टीप मारायची आहे. पाहू शकता लगेच अस्तर फिट करून घ्यायचं आहे. साईडचा कपडा कट करून टाकायचा. पाहू शकता एकदम सुंदर आपली ही डिझाइन ही तयार झालेली आहे. आता पुन्हा एकदा आपण हे एकावर एक ठेवायचं आणि कमी जास्त असलेलं कट करून टाकायचं. शोल्डर पाहायचं कमी जास्त आहे की नाही, असलेलं कट करून टाकायचं. आता आपली उंची वगैरे बरोबर आहे का ते आपण पाहिलेलं चेक करून घेतलेलं आहे. आता आपण हे मधलं सेंटर काढून आपण हे टक्सचे खुणा करून घेतलेले आहेत. तर असं हे आपलं डिझाइन आपलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला त्याला बीड्स लावायचे आहेत. हे आपण हे 1.5 बाय 1.5चे हे चौकोन तयार करून घेतलेले आहेत आणि पाहू शकता आपण हे असे हे कंगुरे बनवून घेतलेले आहेत, कारण आपल्याला त्या डिझाइनच्या साईडला हे कंगुरे लावायचे आहेत. आणि हे तुकडे जे आहेत आपण 1.5 बाय 1.5चे हे तयार करून घेतलेले आहेत. सगळे एकसारखे तुकडे
आणि हे त्रिकोण कुणालाही करता येतील, कारण खूप जुनी फॅशन आहे, खूप जुनी, एकदम ही 20 वर्षाची फॅशन आहे. त्याच्यामुळं कुणालाही हे तयार करता येतात, कारण खूप छोटी डिझाईन आहे पण दिसायला छान आहे. त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे, पुन्हा दबून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक साईडला असं हे छोटे छोटे दाबून घ्यायचं, म्हणजे हे असं डिझाईन तयार होतं. अतिशय सोपं ही डिझाईन आहे, पण दिसायला खूप छान असं दिसतं. आणि हा जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा, कारण आपण याच्यावरून हे बीड्स लावल्यावर आपल्याला लेस लावायचे आहे. त्याच्यामुळे आपण हे फिनिशिंगमध्ये हे बीड्स तयार करून घ्यायचे आहेत. हे आपले एवढे मोठे बीड्स तयार झालेले आहेत. आता आपण लावून घेणार आहोत. आणि एकसारखी लाईनवर लावायचे आहेत आपल्याला. जी आपण टिप मारून घेतली होती दाब टिप, त्या दाब टिपच्या ह्याच्यानुसारच आपल्याला हे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. शिलाई मार्जिन सोडायची आहे वरून, कारण आपण खून करून घेतलेली आहे. तिथून आपलं शोल्डर जोडलं जाणार आहे. अतिशय छान अशी ही डिझाईन आपली तयार होणार आहे. सुंदर आपली ही डिझाईन आपण लावून घेतलेलं आहे बीड्स. पाहू शकता असे बीट्स आपण लावून घेतलेले आहेत. आणि जो एक्स्ट्राचा जो आपले तो कपडा आहे ते आपण कट करून टाकायचा, कारण आपल्याला ज्यावरून आपण लेस लावतो ती लेस खालून दिसणार नाही अशी हे कट करून टाकायचे आणि वरून व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची. पाहू शकता या पद्धतीने आपलं हे डिझाईन तयार झालेलं आहे. आता आपण आतमध्ये आता जे आपण पहिले बीड्स तयार करून घेतले होते, आता याला आपण लेस लावून घ्यायची आहे. एकदम लाईनवर एक साईडनी लेस मारून घ्यायची, नंतर दुसऱ्या साईडने 2 टिपा मारून घ्यायच्या, म्हणजे जी फिनिशिंग आहे लेसला ती एकदम परफेक्ट येऊन जाते आणि जी बाजूची जे शिलाई कुठं दिसत आहे ते पण दिसत नाही. तर अशी ही आपण लेस लावून तयार झालेली आहे. पाहू शकता. आता आपण
दोरी आत टाकून घेणार आहोत, जे पहिले बीड्स तयार करून घेतले होते. अशी ही दोरी आपली टाकून झालेली आहे व्यवस्थित. पाहू शकता खूप सुंदर अशी ही डिझाईन आपली तयार झालेली आहे. आता आपण दोरी तयार करून घेऊया आणि कापडाचंच लटकन बनवणार आहोत. तर असे हे लटकन आपले तयार झालेले आहेत, कापडी लटकन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा, कारण खूप सोपी डिझाईन आहे आणि 450 रुपये शिलाई दिलेली आहे. तुमच्याकडे सुद्धा असे डिझाईन आल्या तर नक्की ट्राय करा. खूप सोपी, कमी वेळेमध्ये होणारी डिझाईन आहे आणि दिसायला पण खूप छान अशी डिझाईन दिसते. तर नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून सांगा कशी वाटली डिझाईन.